हॅलो, आज मी माउथ सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे घरी आपण मौखिक आजारांचं किंवा मौखिक कर्करोगाची तपासणी घरी कसं करू शकतो याबद्दल माहिती देणार आहे। आज भारतामध्ये कर्करोगाचं प्रमाण फार वाढलेलं आहे। त्यात मौखिक कर्करोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यात काय होतं 70% केसेसमध्ये पेशंट डॉक्टरकडे खूप उशिरा येतात, त्यामुळे ट्रीटमेंटचे ऑप्शन्स फार कमी राहतात। आणि हे कशामुळे होते? कारण आपल्याला कर्करोगाची लक्षणे जी सुरुवातीची लक्षणे असते त्याबद्दल फार कमी माहिती आहे किंवा ती लक्षणे काय आहे त्याबद्दल आपल्याला माहिती नसते। म्हणून आज मी तुम्हाला ते आपण घरी कसं चेक करणार, कशी ते लक्षणे लक्षात घेऊन लवकर आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो याबद्दल पूर्णपणे माहिती देणार आहे। तर सर्वप्रथम आपण प्रॉपर लाईटमध्ये आरशासमोर उभे राहायचं आहे। हातामध्ये ग्लोव्ज घालायचे किंवा प्रॉपरली हात सॅनिटाइज करून घेतले तरीही चालतात। तर सर्वप्रथम आपण चेहरा आणि मान ह्या दोन्ही गोष्टी बाहेरनं तपासणार आहोत। व्यवस्थित हाताने कानाच्या मागे, पुढे, मानेला एखादी गाठ किंवा सूज आहे हे बघून घ्या। कुठे दुखतंय आपल्याला प्रेस केल्यावर हे सगळ्या गोष्टी चेक करू शकतो आपण। आरशासमोर व्यवस्थित बघायचं आणि हाताने ते चेक करून घ्यायचं। नंतर तोंडाचा आतला भाग, त्यात पोटाचा वरचा भाग, नंतर खालचा होठ, कुठे आपल्याला अल्सर दिसतंय किंवा लाल पिवळा चट्टा दिसतोय हे तपासायचं। आता हा गालातला आतला भाग आहे, तिथे पण आपण तपासू शकतो की कुठे चट्टा। हे बघा, ह्या पेशंटला दात साफ करायला आले होते पण त्यांना माहिती नव्हतं की तिथे आपल्याला चट्टा आहे। त्या ठिकाणी त्यांना तंबाखू ठेवायची सवय होते। त्यानंतर ती गाठ किंवा तो चट्टा आपण बोटाने घासून बघायचा आहे, तर तो स्क्रेपेबल आहे की नाही हे चेक करून घ्यायचं। तो जर नॉन स्क्रेपेबल असेल तर कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे लवकरच डॉक्टरकडे जाऊन, डेंटिस्टकडे जाऊन जवळच्या तपासून यायचं आहे। त्यानंतर आपण जिभेची तपासणी करणार आहोत। जिभेचे दोन्ही बाजू व्यवस्थित बोटाने गाठ आहे, अल्सर आहे किंवा काही तिथे रुत्त आहे की नाही हे आपण व्यवस्थित बघून घ्यायचं। जीभ टाळूला लावायची आणि जिभेच्या खालच्या बाजूला, वर टाळूचा भागही आपण व्यवस्थित, मान थोडीशी मागे केली की वर टाळूचा भागही आपल्याला दिसतो। त्यानंतर हिरडी, पुढच्या दातांची हिरडी, मागच्या दातांची हिरडी ही व्यवस्थित चेक करून घ्यायची। एखादा आपल्याला न भरणारी जखम, लाल चट्टा जो खूप दिवसांपासून आहे, जवळपास 3 आठवड्यांपासून जास्त दिवस राहिलेला चट्टा, हा जास्त करून कॅन्सर होण्याची दाट लक्षणं असतात। त्यामुळे लवकर आपल्या जवळच्या डेंटिस्टकडे जायचं आणि तपासून घ्यायचं। लवकर निदान झालं तर आपण लवकर ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे बरे होऊ शकतो। आणि शक्यतो ज्या लोकांना तंबाखू, गुटखा खाण्याची सवय असते त्यांच्यामध्ये हे प्रमाण थोडे जास्त असते। त्यामुळे मला असं वाटते आजची ही माहिती मिळून तुम्ही घरच्या घरी, सुरुवातीला थोडे अवघड जाईल पण घरच्या घरी तुम्ही निदान तुम्हाला लक्षात येईल की काय काय लक्षणे आहे। थोडं काही वाटलं तर लवकर आपल्या डॉक्टरकडे जायचं आणि तपास